नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 12 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि आजच्या चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की युनायटेड नेशन्सचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हा आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने परीक्षेमध्ये येऊ शकतो, तर ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. माधव गाडगीळ यांना नुकताच हा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. आणि 2024चा जो पुरस्कार आहे तो पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर झालेला आहे. हे माधव गाडगीळ जे आहेत यांनी पश्चिम घाट, ज्याला आपण सह्याद्री म्हणतो, त्या ठिकाणी जे काही जागतिक जैवविविधता केंद्र आहे त्यालाच बायोडायव्हर्सिटी सेंटर म्हणून ओळखलं जातं. जगामधील काही स्पेशल असे झोन आहेत, त्यापैकी आपलं सह्याद्री एक आहे. त्याच्या संरक्षणासाठी त्यांनी कार्य केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो पुरस्कार आहे तो युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामकडून दिला जाणारा पर्यावरणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे. आणि हा जो काही पुरस्कार आहे तो जनसमूह आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी ज्या लोकांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. आणि यावर्षी जगातील एकूण 6 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामधील आपले महाराष्ट्रातले एक माधव गाडगीळ हे आहेत. हे नाव सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या पुरस्काराला सुरुवात झालेली आहे 2005 या वर्षापासून. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे पुरस्कार आहेत जे 2024 या वर्षामध्ये देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर पहिला आहे मिस वर्ल्ड 2024, त्याची विजेता आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता ठरली आहे व्हिक्टोरिया थेल्विक. ज्ञानपीठ 2023 2 व्यक्तींना देण्यात आला आहे, गुलजार आणि रामभद्राचार्य. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आला आहे. एम.एस. स्वामीनाथन पुरस्कार 2023चा बी.आर. कंबोज यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबतच 2 महत्त्वाचे पुरस्कार आहेत आपल्या साहित्य अकादमी मराठीशी संबंधित. तर पहिला आहे साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार, तो भारत सासने यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देविदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. तर इतर हे जे पुरस्कार आहेत ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणती युद्धनौका भारतीय नौसेनेमध्ये सामील करून घेण्यात आली आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. INS तुशील असं त्याचं नाव आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे काही INS आहे त्याचं लॉंग फॉर्म असतं मित्रांनो इंडियन नेव्हल शिप, ते लक्षात ठेवायचं आहे आपण. आणि नुकतंच जर आपण बघितलं तर 9 डिसेंबरला जे भारताचे संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग, जे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी रशियामधील जी कालिनिनग्राड म्हणून आहे त्या ठिकाणाहून हे INS तुशील युद्धनौका भारतीय नौसेनेमध्ये सामील करण्याची घोषणा केलेली आहे. तर हे आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच आता हे जे काही आपल्याला एक करार लक्षात ठेवायचा आहे की 2016ला भारत आणि रशिया या देशामध्ये एक करार झालेला आहे मित्रांनो 21,000 कोटी रुपयांचा. या करारामध्ये ठरलेलं होतं की एकूण 4 ज्या युद्धनौका आहेत त्या बनवल्या जाणार आहेत. त्यापैकी 2 रशियामध्ये बनवल्या जाणार आणि 2 भारतामध्ये. तर त्यापैकी ही जी INS तुशील आहे ते रशियामध्ये बनवलेली आहे आणि ती भारतामध्ये आता नौसेनेमध्ये सामील करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. याचं नाव तुशील असंच का? कारण हा संस्कृत नाव आहे मित्रांनो, त्यालाच त्याचं जे काही अर्थ आहे तो अभेद्य कवच असा होतो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. त्यासोबतच जे इतर महत्त्वाच्या युद्धनौका आहेत त्यावर सुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे, ते सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. पहिली युद्धनौका आहे INS विक्रांत, जी की भारताची स्वदेशी युद्धनौका आहे. INS अरिहंत भारताची पहिली आण्विक पाणबुडी आहे आणि INS अरिघात भारताची दुसरी आण्विक पाणबुडी आहे. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच 2024 सालसाठी WTA प्लेयर ऑफ द इयर कोण बनली आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अयर्ना सबलेंका. हे नुकतंच WTA कडून प्लेयर ऑफ द इयर म्हणून घोषणा त्याची झालेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर प्लेयर ऑफ द इयर कोण आहे या 2024 या वर्षीची वर्ल्ड टेनिस असोसिएशन कडून ही घोषणा करण्यात आलेली आहे. तिचं नाव लक्षात ठेवायचं आहे, अयर्ना सबलेंका, जी की बेलारुसची आहे मित्रांनो, बॅडमिंटनपटू. आणि त्याने नुकतंच ऑस्ट्रेलियन ओपन असेल त्याचा महिला एकेरीचा किताब जिंकलेला आहे. तसेच US ओपनचा सुद्धा महिला एकेरीचा किताब हा जिंकलेला आहे 2024 या वर्षाचा. त्यामुळेच तिला हा प्लेयर ऑफ द इयर म्हणून सन्मान तिचा करण्यात आलेला आहे. तर या गोष्टी काही आपल्याला याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, जोधपूर या ठिकाणी या सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे पुतळा आहे त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. जे आपल्या भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी नुकतंच जोधपूर या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जे पुतळा आहे त्याचं अनावरण केलेलं आहे. त्याची उंची आहे 11 फूट आणि वजन असणार आहे 1100 किलो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, त्यालाच एकतेचा पुतळा आपण म्हणतो, जे की सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे मित्रांनो, जे की जगातला सर्वात उंच पुतळा आहे गुजरातमधील केवडिया या ठिकाणी. त्याची उंची 182 मीटर एवढी आहे आणि खूप साऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी हे मुद्दा कव्हर केलेला आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जे सरदार वल्लभभाई पटेल आहेत त्यांना भारताचे लोह पुरुष म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांची जयंती असते 31 ऑक्टोबरला. त्याच दिवशी भारतामध्ये नॅशनल युनिटी डे अर्थात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यासोबतच जे इतर पुतळे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये उभारण्यात आलेले ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे हैदराबाद या ठिकाणी, जे की त्याची उंची आहे 125 फूट. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणून एक पुतळा आहे केम्पागौडा यांचा, बेंगलोर या ठिकाणी उभा करण्यात आलेला, ते 108 फुटांचा आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ते पण हैदराबाद या ठिकाणी उभं करण्यात आलेला आहे. संत रामानुजाचार्य जे आहेत त्यांचा पुतळा आहे हा 216 फुटाचा. आणि स्टॅच्यू ऑफ बिलीफ म्हणून आहे, महादेवाची मूर्ती आहे ती नाथाद्वारा राजस्थान या ठिकाणी, ज्याची उंची 112 मीटर आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रातील लातूर या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ नॉलेज आहे, ज्याची उंची 70 फूट आहे. हे सुद्धा आपल्याला इतर पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच BCCIचे कार्यवाहक सचिव कोण बनले आहेत आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, देवजीत सैकिया हे नुकतंच BCCIचे कार्यवाहक सचिव बनलेले आहेत. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. नवीन कार्यवाहक सचिवांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, देवजीत सैकिया. हे जे देवजीत सैकिया आहेत ते BCCIचे तात्पुरते सचिव असणार आहेत मित्रांनो. या पदासाठी निवडणुका झाल्यानंतर कायमस्वरूपी सचिवाची निवडही करण्यात येत असते आणि तोपर्यंत हे त्या पदावर राहणार आहेत. पूर्वीचे जे सचिव होते जय शाह, आता ते इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष बनल्याने हे पद रिक्त झालेलं आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना झालेली आहे 1928 ला. त्याचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्या अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी. त्यासोबतच आपल्याला ज्या इतर महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत 2024 या वर्षामध्ये ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जसं जय शाह यांची ICCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. हे महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत, त्या पण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच जे SSB आहे त्याचे प्रमुख बनवण्यात आलेला आहे अमृत मोहन प्रसाद यांना. BSFचे प्रमुख म्हणून दलजित सिंग चौधरी, CRPFचे प्रमुख म्हणून अनिश दयाल सिंग, CISFचे प्रमुख म्हणून राजविंदर सिंग भट्टी, NSGचे प्रमुख म्हणून B श्रीनिवासन, SPGचे प्रमुख म्हणून आलोक शर्मा, ITBPचे प्रमुख राहुल रसगोत्र, NDRFचे प्रमुख पियुष आनंद, NCBचे अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे प्रमुख म्हणून अनुराग गर्ग यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यासोबतच जे आपलं 3 सैन्य दल आहे त्यांची सुद्धा नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत, त्या सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर भारतीय हवाई दल प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंग यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. भारतीय नौदल प्रमुख म्हणून दिनेश कुमार त्रिपाठी
आणि भारतीय सेना प्रमुख म्हणून उपेंद्र द्विवेदी यांना नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यासोबतच महाराष्ट्राविषयी 2 महत्त्वाच्या नियुक्त्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत. यापैकीच एका नियुक्तीवर कुठेतरी आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाणार. म्हणून या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, पाठ करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच एम.एस. कृष्णा यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, ते कर्नाटक या राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. हे जे एम.एस. कृष्णा आहेत मित्रांनो, ते भारताचे माजी परराष्ट्र मंत्री तसेच कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा ते राज्यपाल राहिलेले आहेत. तर या गोष्टी त्यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच जे बेंगळुरूमध्ये आय.टी. पार्क आहे, त्या आय.टी. पार्क उभारण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं मित्रांनो. त्याच आय.टी. पार्कला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखलं जातं, ज्या ठिकाणी खूप साऱ्या जे काही टेक रिलेटेड कंपन्या आहेत आणि यांना 2023 साली पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच काही प्रमुख व्यक्तिमत्व आहे ज्यांचं की निधन झालेलं आहे आत्ताच अलीकडच्या काळामध्ये, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तर पहिले आहेत पी वेणुगोपाल, जे की भारतामध्ये त्यांनी पहिल्यांदा यशस्वी असं हृदयाचं ट्रान्सप्लांटेशन करून दाखवलेलं आहे. त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. त्यानंतर भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे. शारदा सिन्हा, ज्या की प्रसिद्ध गायिका, ज्यांना बिहार कोकिळा म्हणून ओळखलं जातं, त्यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. तर यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, जागतिक मानवाधिकार दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. दरवर्षी 10 डिसेंबरला हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर 10 डिसेंबरला याच दिवशी का? कारण या दिवशी युनायटेड नेशन्सची जी महासभा आहे त्यानं UDHR जी काही घोषणापत्र आहे त्याची घोषणा केलेली होती. म्हणून हा दिवस जगभरामध्ये मानव अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याद्वारे सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक मानवाला स्वतंत्रता, सुरक्षेचा अधिकार आहे. ते भले कोणत्याही जातीचा असो, धर्माचा असो, लिंगाचा असो किंवा राष्ट्राचा असो, त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यावर्षीची थीम असणार आहे आवर राईट, आवर फ्युचर, राईट नाव. तर ही थीम सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या, त्याचं एकदा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, नुकतेच RBIचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, संजय मल्होत्रा. हे नुकताच RBIचे नवीन गव्हर्नर बनलेले आहेत. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच महाराष्ट्र विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, राहुल नार्वेकर. त्यानंतरचा प्रश्न होता, गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मान मिळणारी पहिली भारतीय कोण बनली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, पायल कपाडिया. या ठिकाणी मित्रांनो 2024 असायला पाहिजे, ते एडिटिंगमध्ये चूक झालेली आहे. आपण 2024 असं गृहीत धरायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच घाना देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, जॉन महामा. हे नुकतंच घाना देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच केंद्र सरकारने किती नवीन नवोदय विद्यालय सुरू करण्याला मंजुरी दिली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 28 नवीन नवोदय विद्यालये सुरू केले जाणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच महिला ज्युनियर आशिया हॉकी कप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, ओमान या देशामध्ये हे स्पर्धेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भीमा सखी योजनेचा शुभारंभ कोठून केला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, पानिपत या ठिकाणाहून त्यांनी हे शुभारंभ केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 9 डिसेंबर. त्यानंतर मित्रांनो काल आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक कोणत्या राज्यात पारित करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर आहे, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी अतिशय सुंदररीत्यानं
कमेंटमध्ये दिलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही या होमवर्क क्वेश्चनला प्रतिसाद देत आहात. त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. अशाच प्रकारे तुम्ही होमवर्क क्वेश्चनला उत्तरे द्यायचं आहे. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. ज्यांना उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी आपण उत्तर सांगणार आहोत आणि याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बलात्कार विरोधी अपराजिता विधेयक हे पारित करण्यात आलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा, की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश निवृत्त झाले, त्यांचे नाव काय आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि सर्वांना याचं उत्तर हे माहिती असायला पाहिजे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. कारण आपण त्या ठिकाणी आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स तसंच इतर स्टडी मटेरियल हे विद्यार्थ्यांसाठी मोफत त्या ठिकाणी देत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया.